वर्षानंतर लालन सारंग यांनी दिग्दर्शित केलेलं एक नाटक पाहण्याची संधी सगळ्यांना मिळणार आहे। कालचक्र हे नाटक आणि 25 वर्षानंतर तब्बल पुन्हा हे नाटक रंगमंचावर येते आणि तुम्ही दिग्दर्शित करताय। काय सांगाल या नाटकाबद्दल? मला सारखं आता वाटत होतं की बेसिकली नाटकात असल्यामुळे की आपण एखादं नाटक करावं, हे माझं शेवटचं नाटक असेल असं काय डोक्यात माझ्या चालू होतं। मग कुठलं करायचं जे आपल्या वयालाही साजेल असं असेल आणि छान नाटक असेल, म्हणून हे जयवंतराळींचं नाटक माझ्या डोक्यात आलं, आपण करूया। मग मी शेखर लोहकरे याचे जे प्रोड्युसर आहेत त्यांच्याशी आमचं बोलणं झालं, कारण लग्नाचे तेच प्रोड्युसर होते, ते आनंदाने तयार झाले करूया म्हणून। मग सगळी जमवाजमव केली आणि खरं म्हणजे मी आधी डायरेक्शन करणार नव्हते, कारण सगळं मला आता या वयात झेपेल की नाही, डायरेक्शन केले का नेपथ्य बघावं लागतं, प्रकाशयोजना बघ, लाईट्सचं बघ आणि आपण काम कर आणि इतरांचं काम करून घ्या, तर तेवढी कटकट खरं म्हणजे मला करायची नव्हती। आपलं छानसं काम करावं, पण असं काहीतरी होत गेलं की शेवटी ते दिग्दर्शन मला करावं लागलं। मी करू शकत नाही वगैरे असं नव्हतं, मागी भावना ही होती की आपण काम करावं। पण आता दिग्दर्शनही आलं त्यामुळे तेही करते, कामही करते, 12 वर्षांनी करते, त्यामुळे खूप टेन्शन आहे, खूप आनंद आहे, खूप थकवा आहे, असं सगळं एकत्र झालेलं आहे आणि 2 दिवसात आलेलं असल्यामुळे धगधग पण आहे। 12 वर्षांनंतर पुन्हा रंगमंचावरती उभं राहायचं, त्याचबरोबर दिग्दर्शनाचा हा सगळा अनुभव कसा होता? पुन्हा एक वेगळी एक्साइटमेंट तुमच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळते खरं तर। हो, आहे, एक्साइटमेंट आहे। काळ काय होतं बदलतो ना, तर आता सगळे आर्टिस्ट झालेत बिझी। आमच्या काळामध्ये हे सगळं सिरियल मालिका वगैरे असं नव्हतं, त्यामुळे नाटकाशीच जुळलेले कलावंत होते। आता सगळ्या दगडांवर पाय ठेवणारे कलावंत आहे, त्यांना एकत्र आणायचं आणि त्यांच्याकडनं करून घ्यायचं आणि ते उभं करायचं, हे पूर्वीपेक्षा जरा कठीण झालेलं आहे। पण जमलं या नाटकात, फॉर्च्युनेटली सगळे एक्सपिरियन्स आर्टिस्ट असल्यामुळे जमून गेलं आणि बसलंय नाटक, चांगलं बसलंय। आता कसं होतंय काय होतंय हे प्रेक्षकांवर आहे। 12 वर्षानंतर लालनताई पुन्हा एकदा रंगमंचावरती एका वेगळ्या नाटक घेऊन आपल्या समोर येतात आणि अर्थातच प्रत्येकाला उत्सुकता असेल ती नाटक पाहण्याचीच। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह प्राची कुलकर्णी, IBN लोकमत, पुणे।